नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल. तर महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडमधून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज खूपच महत्त्वाचा सेशन मी आज घेणार आहे. तो म्हणजे कृषी उत्पन्नावर सर्वात महत्त्वाचे सराव प्रश्न. याआधी आपण कृषी उत्पन्न म्हणजे काय यावरती पूर्ण डिटेलमध्ये सेशन घेतलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या, कारण तो खूप गरजेचा आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे. सो तो सुद्धा पाहून घ्या. आजच्या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे एक काम सर्वांनी करायचं आहे, शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत कॉमर्समधून आणि सिन्सिअरली सिरियसली प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जी की जून अटेम्प्ट आहे त्यासाठी आपण कम्प्लीट कोर्स ऑफ कॉमर्स घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, कम्प्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत या मॉक टेस्टमधून तुमची प्रॅक्टिस होईल. PYQs विथ एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तेही एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला मिळतील. मॅरेथॉन सेशन यामध्ये असणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. 4000+ MCQ सिरीजने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्ही एक्झामिनेशनमध्ये जेव्हा एक्झाममध्ये पेपर द्याल तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रश्नाची भीती वाटणार नाही. आणि त्यासोबतच एक सोने पे सुहाग म्हणून तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजेच पेपर 1चा जो फुल कोर्स आहे तो तुम्हाला यामध्येच मिळून जाणार आहे फ्री. तर अजिबात लेट करायचं नाही आहे. आजच ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे, मिळवायची आहे, कारण आजचा डिस्काउंट आपल्याकडे चालू आहे. ठीक आहे. आणि या डिस्काउंटमध्येच तुम्हाला हा जो कोर्स आहे तो मिळणार आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि लगेचच कोर्सला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ते कसं मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती जा, तिथे सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. ठीक आहे. हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे महाराष्ट्र सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. क्लिक करायचं आहे. तिथे जॉईन कोर्स म्हणून खाली ऑप्शन तुम्हाला दिसेल. तिथे तुम्ही क्लिक करून हा कोर्स जॉईन करायचा आहे. स्टेप्स फॉलो करायचे आहेत. फीस पे करायची आहे. लगेचच तुम्ही रजिस्टर्ड होऊन जाल आणि रजिस्टर झाल्यानंतर कंटेंटमध्ये तुमचा जो मटेरियल आहे ते सगळाच्या सगळा अनलॉक होऊन जाईल. ठीक आहे. लाईव्ह सेशन्स जे आहे ते लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिसू लागतील. ठीक आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहेत. ऑलराईट. सो अजिबातच लेट करायचं नाही आणि वेट पण करायचं नाही आहे. आजच्या आजच कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. आलं लक्षात? चला तर सेशनला सुरू करूया आता. तर तुमच्या स्क्रीनवर हा पहिला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते उत्पन्न 1961च्या प्राप्ती कर अधिनियमाअंतर्गत कृषी उत्पन्न म्हणून मानले जाते? ठीक आहे. भारतात विक्रेत्याने उगवलेले आणि उत्पादन केलेले चहा विक्रीतून मिळालेले उत्पन्न, पोल्ट्री फार्ममधून मिळालेले उत्पन्न, दुग्ध व्यवसायामधून मिळालेले उत्पन्न, की कृषी जमिनीला बिगर कृषी कारणांसाठी भाड्याने मिळालेले भाडे. ठीक आहे. भाड्याने दिल्याबद्दल त्याच्यातून मिळालेलं जे भाडं आहे त्याचं उत्पन्न. विचार करून उत्तर द्या. ठीक आहे. ॲग्रिकल्चरल इन्कम कोणाला कन्सिडर केलं जातं अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. ठीक आहे. जे उत्पन्न तुम्हाला चहा विक्री करून मिळालेलं आहे, जे की चहा तुम्ही स्वतः उगवलेला आहे, किंवा तुम्हाला पोल्ट्री फार्ममधून मिळालेलं उत्पन्न आहे, की दुग्ध व्यवसायातून मिळालेलं आहे, की कृषी जमिनीवर बिगर कृषी कारणांसाठी भाड्याने दिल्याबद्दल मिळालेलं भाडं आहे. ठीक आहे. कोणत्या उत्पन्नाला ठीक आहे ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं? सो ऑब्वियस आहे, भारतात विक्रेत्याने उगवलेले आणि उत्पादन केलेला चहा विक्रीतून मिळालेले उत्पन्न. ठीक आहे. बघा, कृषी उत्पन्नामध्ये कृषी जमिनीसाठी मिळणारे भाडे किंवा महसूल, कृषी उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न आणि कृषी संबंधित कामकाजामधून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश होतो. तथापि चहा उत्पादनासारख्या व्यवसायासाठी 40% उत्पन्न कृषी उत्पन्न म्हणून गणले जाते आणि 60% उत्पन्न व्यवसाय उत्पन्न म्हणून करपात्र असते. आलं लक्षात?
त्यामुळे हे टॅक्सेबल आहे. आलं लक्षात? म्हणून आपला ऑप्शन जो होता तो करेक्ट होता. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, ॲग्रिकल्चरल इन्कम इज एक्झेम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स अंडर विच सेक्शन ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961? कृषी उत्पन्न आयकर अधिनियम 1961 अंतर्गत कोणत्या कलमाअंतर्गत करमुक्त आहे? कलम 2 सबसेक्शन 1A, कलम 10 सबसेक्शन 1, कलम 80C, कलम 80D. विचार करून उत्तर द्या. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, सेक्शन 10 सबसेक्शन 1. ठीक आहे. आयकर अधिनियम कलम 10(1) नुसार कृषी उत्पन्न करमुक्त आहे. मात्र जर एकूण उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर गणनेच्या वेळी कृषी उत्पन्नाचा करदर निश्चित करण्यासाठी विचार केला जातो. ठीक आहे. Which of the following is not classified as agricultural income? Rent received from agricultural land, income from sale of crops, profit from flour mill, income from growing and selling fruits. ठीक आहे. कोणते खालीलपैकी कोणते उत्पन्न कृषी उत्पन्न म्हणून वर्गीकृत केले जात नाही असं विचारले? कृषी जमिनीवरून मिळणारे भाडे, पीक विक्रीतून मिळणारे उत्पन्न, पीठ गिरणीतून होणारा नफा की फळे उगवून आणि विकून मिळणारे उत्पन्न? सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे. काय आहे? पीठ गिरणीतून होणारा नफा हा ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून कन्सिडर केला जात नाही. ठीक आहे. कृषी उत्पन्नाच्या प्रक्रियेमधून मिळणारे उत्पन्न, उदाहरणार्थ गहू दळून पीठ तयार करणे, हे कृषी उत्पन्न मानले जात नाही जोपर्यंत त्यामध्ये प्रत्यक्ष शेतीशी संबंधित मूलभूत प्रक्रिया समाविष्ट नसते. आलं लक्षात? पिठाच्या गिरणीमधून मिळणारा नफा हा व्यावसायिक उत्पन्न म्हणून गणला जातो आणि तो करपात्र असतो. क्लिअर आहे? तर त्यामुळे पिठातून जे उत्पन्न मिळतं, पीठ गिरणीतून मिळालेले जे उत्पन्न आहे, ठीक आहे, त्याला आपण काय करतो, त्याला ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून आपण कन्सिडर करत नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. भारतात कृषी उत्पन्नावर कर लागू करण्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ठीक आहे. ते सामान्य दरावर पूर्णपणे करयोग्य आहे. ते करमुक्त आहे. पण जर अकृषी उत्पन्न 2,50,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर दर ठरवण्यासाठी विचारात घेतले जाते. ते 10% स्थिर दराने करयोग्य आहे की ते एकूण उत्पन्नात समाविष्ट केले जाते आणि स्लॅब दरावर कर लागतो. ठीक आहे. कृषी उत्पन्न किंवा भारतात कृषी उत्पन्नावर कर लागू करण्याबद्दल कोणते विधान सत्य आहे? विचार करून उत्तर द्यायचं आहे. ABCD जे काय असेल ते कुठे लिहायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे. इट इज exempt but consider for rate purpose of if non-agriculture income exceeds 2,50,000. ठीक आहे. जरी कृषी उत्पन्न कलम 10 सबसेक्शन 1 अंतर्गत सुक्त असले तरी, ठीक आहे, एक्झेम्प्टेड असले तरी, मुक्त असले तरी, जर करदात्याच्याकडे दोन्ही कृषी आणि गैर कृषी उत्पन्न असतील आणि ते मूलभूत सूट मर्यादेपेक्षा अधिक असेल तर कर दर ठरवण्यासाठी एक विशेष पद्धत आंशिक एकत्रीकरण वापरली जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. एक मालक शेतीची जमीन भाड्याने घेतो पण त्या जमिनीचा वापर कारखाना बांधण्यासाठी केला जातो. तर भाडे हे शेतीचे उत्पन्न मानले जाईल का? होय, कारण भाडे शेतीच्या जमिनीतून येते. नाही, कारण जमीन शेतीसाठी वापरली जात नाही. होय, कारण जमिनीतून मिळालेले कोणतेही उत्पन्न शेतीचे उत्पन्न असते. नाही,
कारण भाड्याचे उत्पन्न नेहमीच करयोग्य असते. सांगा, उत्तर द्या. विचार करून उत्तर द्या. ठीक आहे, केस सॉल्व करण्यासारखं आहे हे, है ना? सो ऑप्शन बी ह्याला नाही म्हणून उत्तर द्यावं लागेल, कारण जमीन शेतीसाठी वापरली जात नाही, है ना? ते जर शेतीसाठी वापरली जात असते आणि त्याच्यातून भाडं आलं असतं तर त्याला आपण ॲग्रिकल्चर इन्कम म्हटलं असतं, परंतु हा वापर कशासाठी केला जातो? कारखाना बनवण्यासाठी, त्यामुळे याला ॲग्रिकल्चरल म्हणून कन्सिडर केला जाऊ शकत नाही. कृषी उत्पन्न म्हणून गणल्या जाणाऱ्या उत्पन्नासाठी जमीन कृषी क्रियांसाठी वापरली पाहिजे, जसे की लागवड, काढणी, कृषी उत्पादनाची प्रक्रिया. जर ती व्यावसायिक किंवा औद्योगिक उद्देशांसाठी वापरली जात असेल तर त्या उत्पन्नाला व्यवसाय उत्पन्न मानले जाईल. ठीक आहे. आणि त्यानुसार कर लावला जाईल. ठीक आहे, मग त्यानुसारच त्याला काय होईल, टॅक्स रेट वगैरे जे आहेत ते तसे केले जाते. इन्कम फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज इज कन्सिडर ॲग्रिकल्चर इन्कम? कोणते उत्पन्न कृषी उत्पन्न म्हणून गणलं जातं? फार्मरवर म्हणजे शेतकरीवर जनावरांची पालनपोषण, कृषी जमिनीवर भाजीपाला लागवडी आणि विक्री, कृषी उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज युनिट चालवणे की लाकडी कारखाना चालवणे. ओके, सो ऑप्शन बी कृषी जमिनीवर भाजीपाला लागवड आणि विक्री. ठीक आहे, याला कृषी उत्पन्न म्हणून गणलं जाईल. कृषी उत्पन्नात पीक, फळ आणि भाज्यांचं उत्पादन आणि विक्री समाविष्ट आहे. तथापि जनावरांचं पालन, साठवण आणि लाकडाची प्रक्रिया यासारख्या क्रियाकलापांना व्यवसायात उत्पन्न मानलं जातं आणि ते करयोग्य असतं. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती स्थिती कृषी उत्पन्न म्हणून वर्गीकृत करण्यासाठी पूर्ण केली पाहिजे? जमीन भारतात असली पाहिजे, उत्पन्न जमीनपासून प्राप्त होणे आवश्यक आहे, जमीन कृषी उद्देशासाठी वापरली पाहिजे आणि उत्पन्न फक्त रोखात प्राप्त होणे आवश्यक आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत 1, 2, 3, म्हणजे 1, 2, 3, 2, 3, 4, 2, 3 आणि 4, की 1, 3 आणि 4, 1, 3 आणि 4, की 1 आणि 2, फक्त 1 आणि 2, की फक्त 1 आणि 2? सांगा. विचार करून उत्तर द्या. ओके, सो राईट आन्सर, अच्छा ऑलरेडी दिलेलं आहे राईट आन्सर. ओके, 1, 2 आणि 3 हे याचं उत्तर आहे, काही हरकत नाही. बघा, जमीन भारतात असली पाहिजे, उत्पन्न जमीनपासून प्राप्त होणे आवश्यक आहे आणि जमीन कृषी उद्देशासाठी वापरली पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता हे काही आहेत म्हणजे जसे की त्याला ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं. भारतात जमीन असली पाहिजे, उत्पन्न जमिनीपासून मिळवलं पाहिजे आणि जमीन कृषी उद्देशासाठी वापरली पाहिजे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट कृषी उत्पन्नात समाविष्ट नाही? उभ्या पिकांची विक्री, कृषी जमिनीवरून मिळणारे भाडे, दुग्ध व्यवसायातून मिळणारा नफा की चहा पाला वाढवून मिळणारे उत्पन्न? दुग्ध व्यवसायातून मिळणारा नफा. ठीक आहे, दूध उत्पादन व्यवसायात जमिनीवर लागवड किंवा शेतीची क्रिया समाविष्ट नसते, म्हणून त्याचा आयकर व्यावसायिक उत्पन्न म्हणून वर्गीकृत केला जातो आणि तो करहार म्हणजे एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे, सॉरी, नॉट एक्झेम्प्टेड, इट इज टॅक्सेबल. पुढील प्रश्न, कृषी उत्पन्नाचा कर दर ठरवताना जेव्हा गैर कृषी उत्पन्न खालीलपैकी कोणत्याही रकमेपेक्षा जास्त असते तेव्हा कृषी उत्पन्नाचा विचार केला जातो. ठीक आहे, 5 लाख, 2.5 लाख, 10 लाख, 7 लाख, 50,000. And agricultural income is considered for tax rate purposes when the non-agricultural income exceeds which of the following accounts? ठीक आहे, गैर कृषी उत्पन्न खालीलपैकी कोणत्या रकमेपेक्षा जास्त असायला पाहिजे तेव्हा तो काय केला जाईल? नॉन ॲग्रिकल्चर इन्कम कन्सिडर केला जाईल. म्हणजे मिनिमम किती असलं पाहिजे ना, त्याच्यापेक्षा जास्त. सो ऑब्विसली आपण पाहिलं होतं मगाशीच ऑप्शन बी,
जो आहे तो करेक्ट आहे. ॲग्रिकल्चरल इन्कम, ठीक आहे, जेव्हा आपण काढत असतो त्याच्यामध्ये जर नॉन ॲग्रिकल्चर इन्कम आपल्याला दिसलं, ठीक आहे, तर तो 2.5 लाखापेक्षा जास्त असला तर त्याला कन्सिडर केलं जातं नॉन ॲग्रिकल्चर. बघा, जर एखाद्या व्यक्तीला कृषी आणि गैर कृषी दोन्ही उत्पन्न असेल आणि गैर कृषी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर कृषी उत्पन्न दराच्या उद्देशाने अंतिम कर देयक ठरवण्यासाठी विचारात घेतले जाते. आलं लक्षात? सो हे असे कृषी उत्पन्नावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता असते, त्यामुळे सर्वांनी या पद्धतीनेच प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. एवढंच नाही तर पुढे आणखीन आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, पुढच्या सेशन्समध्ये आपण आणखीन प्रश्न बघणार आहोत. राईट. सो इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर काही माझ्याकडून हवं असेल, तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला तो टॉपिक सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये, आपण तो सुद्धा कव्हर करून घेऊया. ठीक आहे, तसं तर आपण सर्वच कव्हर करून घेणार आहोत. ऑल राईट, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय.